तर मित्रांनो, काल एका मित्राचा डीएम आला की BCA झालेला आहे, एका चांगल्या कंपनीची ऑफरही आहे हातात, पण सॅलरी कमी आहे. तर मग MCA करू की जॉईनिंग स्किल इम्प्रुव्हमेंट्स वरती फोकस करू. तर त्याला विचारलं, त्याने सांगितलं की 25,000 रुपये इन हँड सॅलरी भेटत आहे. तर मित्रांनो, आता गोष्ट डिग्रीची नाही तर स्किल्सची आहे. तर आता ज्या मुलांना जॉब भेटत नाही ते 10,000 सॅलरीवरती करायला तयार आहेत. पण काही मुलं अशी आहेत की त्यांना एंट्री लेवललाच 10-15 लाखाचं पॅकेज पाहिजे. तर तुम्ही BCA नंतर MCA करण्याचा विचार करत असाल तर 2 वर्ष त्या ठिकाणी तुमचे जाणार आहेत. प्लस त्यामध्ये तुमचा 2 वर्षाचा खर्चही असणार. BCA नंतर जर तुम्हाला जॉब भेटत असेल, चांगली अपॉर्च्युनिटी असेल, तर तुम्ही जॉब जॉईन करावा, हे माझं सजेशन राहील. कारण 2 वर्ष MCA ला घालवण्यापेक्षा तुमचं 2 वर्ष या ठिकाणी एक्सपिरियन्स होणार आहे आणि MCA 2 वर्ष करूनही तुम्ही ॲज अ फ्रेशरच परत अप्लाय करणार आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यापेक्षा जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर चांगली अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली तुम्ही तिकडे जावं.